आणि आम्ही आमचं मागणी घेतल्याशिवाय संघर्षाशिवाय शांत बसतो ना, ह्योच मेसेज आज आम्ही देऊया। तुये हॉस्पिटलला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी लिंक करावे आणि हॉस्पिटलमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींपैकी 80% नोकऱ्या पेडणे तालुक्यातील युवक व युवतींनाच द्याव्यात, या 2 प्रमुख मागण्यांसाठी तुये हॉस्पिटल कृती समितीच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेत दोन्ही मागण्यांवर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। पेडणे तालुक्यातील तुये येथे बांधण्यात आलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्याचा लाभ स्थानिक जनतेला व्हावा या हेतूने स्थानिक नागरिक व विविध सामाजिक संस्था सातत्याने आवाज उठवत आहेत। मात्र हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीबाबत सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत असून या पार्श्वभूमीवर कृती समितीने जाहीर सभेत ठाम भूमिका घेत 26 जानेवारी 2026 पर्यंत हॉस्पिटल सुरू करून त्याला गोमेकॉशी संलग्न करावे, तसेच 80% नोकऱ्यांमध्ये पेडणेकर तरुणांना प्राधान्य मिळावे यावर ठराव मंजूर केला। सरकारने या मागण्या गांभीर्याने न घेतल्यास पुढील आंदोलन छेडण्याचा इशाराही सभेत देण्यात आला। एक जीएमसी लिंक हॉस्पिटल जर करतलो केल्यार त्या हॉस्पिटलाक ज्या पद्धतीन स्टाफ जाय तो स्टाफ भरती करपाक ऑलमोस्ट एका वर्षाचो कार्यकाळ वयतलो। जर खरेच सरकार सिरियस आसले हांगासर जीएमसी लिंक हॉस्पिटल करपाच्या बाबतीत जाल्यार नोकर भरती सुरू जावंक जाय आसली। ती नोकर भरती कितें आयज ऍप्लिकेशन केले आणि फाल्यां जॉइन जाले अशें जावपाक शकना। ती नोकर भरती सुरू जायना हेचो अर्थ हांगासर सरकारचो भलतोच विचार आसा, हे पयली तुम्ही समजून घ्या। हे आरोग्याच्या दृष्टीने हो प्रकल्प आसा, हो प्रकल्प इमिजिएट कमिशन जावा ही काळाची गरज आसा आणि हेल्थ मिनिस्टराक हेचे उलोवपाचो हेचो नैतीक अधिकारच ना, कित्याक ही बिल्डिंग अजून प्रमोद सावंतान हेल्थ मिनिस्टराकडे दिल्लीच ना। सो तेका लागून गोंयच्या मुख्यमंत्र्यान आमकां सांगपाक जाय, गोंयच्या मुख्यमंत्र्यान आमकां सांगपाक जाय 8 आनी 9 म्हयने न्हू, 26 जानेवारी 2026 आमकां 12 वर्साचो तप काडचो पडलो। 2012च्यान टील डेट आमकां हॉस्पिटल मेळना आणि हो खास करून आमच्या पेडण्याच्या जनतेक हांव सांगूंक सोदता, गोंयचो मुख्यमंत्री बरी भाशणां दिता, बरी कामां करता आणि हांव देवा कडेन मागता तेका अशीच तेणी बरी कामां करची, पण पेडणेकरांची कामां केन्ना करतलो तो? की बाबा ह्या जे कुंभकर्णाची झोप काढता त्या कुंभकर्णाच्या झोपेंतल्यान मातशे जागे जायत आणि ह्या हॉस्पिटलाच्या संदर्भात बेगिनात बेगीन कशें बाबा हॉस्पिटल एक सुरू जातले हाचेर एक कितें तरी एक्शन प्लान ठरयात आणि बाबा 2 महिन्या भितर किंवा 3 महिन्या भितर हे हॉस्पिटल आम्ही बांधून जास्त कंप्लीट करतले म्हणून। कित्याक तुमच्या सरकारान अशें शहाजहानूय आसा जे ताजमहाल विदाउट टेंडर बांधता आणि त्याच्यानी ते बांदपाकूय सुरू करून शहाजहान घरा गेलो तेन्ना आनी एक कोण तरी शहाजहान असो तयार करा जो टेंडर काढीत असताना ह्या हॉस्पिटलाचें काम सुरू करतलो। कॅझिनो वाल्याक एक व्हडली बोट बांदता, तुम्ही पहिले आसतले व्हडली बोट बांदता आणि त्याचे काम सारकें फास्ट चालू आहा। 150 कोटीचो बजेट तो फुडल्या म्हयन्यान दिसता म्हाका ते इनॉग्रेशन करपाचें आहा। सगळ्या ज्या मंत्रिमंडळाचे दबाव आहा कॅझिनो वाल्यांचो, जे त्यांचे मेन फायनान्सर ते आज जर स्थानिक आमदार जर तेका हे फाल्याच जर काम चालू जावपाक जाय हे हॉस्पिटलाचे, जर तो 100 लोक सहजच गोळा करू शकता तर थंय वचून तें काम बंद करीत, कॅझिनोची बोट बांधता आमच्या पैशान ती जर काम बंद करीत फाल्यां ते हे आमच्या हॉस्पिटलाचें काम चालू जाता। सांगपाचो पर्याय म्हणजे हेंचे सरकाराचे इंटेन्शन नियत मिनिटांमदी साफ ना। हॉस्पिटल ही बेसिक रिक्वायरमेंट, त्याच्यासाठी एमर्जन्सीज असतात, सो टेंडरिंगाची गरजच लागची नसलेली। खरं म्हणजे हे 13 वर्षात जे लागले ते खरं म्हणजे 5 वर्षातच जाऊन जाय आसली, ते मॅक्झिमम सेकंड हितून तरी जाऊन जाय आसलेली। सो सगळ्यात हातून कितें जाला, आमचे लक्षच ना पेडणेकरचे सगळे गोष्टी ग्रांटेड घेतलेले आसा आमच्या पेडणेकरांक। म्हाका दिसता हे लोकप्रतिनिधी स्पेशली आमच्या पेडणे कॉन्स्टिट्युएन्सीचो ह्यो आनी सांगपाची गरज ना। ह्यो विषय इतलो गंभीर असताना जर हॉस्पिटलाचो जर तो केन्ना असेंब्लीन उलोवंक शकना, कितें करूंक शकना, ह्याच्यातले आनी दुर्दैव आमचे कितें आसा? आम्ही जाका निवडून दिला त्याची परिस्थिती किती आहा ती तुमकां खबर आहा। आय फील पिटी ऑन हिम, म्हाका त्याची काकूळट दिसता की एका जबाबदार मनशान आपले प्रायोरिटी ठरवप आसता। हांव एक बाबा पब्लिकान निवडून दिल्लो मनीस, हांवें कितें करप? जेन्ना तुजें पर्सनल लायफ आसता तेन्ना तूं कितें करता तुका विचारना, पण जेन्ना तूं निवडून येता तेन्ना तूं सामाजीक बांधिलकी सांबाळपाक जाय। आज आमदार म्हणून तुजी प्रायोरिटी कितें आहा? फेस्तां, कार्नवालां, शिगमो? जेन्ना आमी तुमकां उलो मारलो की आमी मिटींग घेवया म्हणून,
80 दीस थरलो, गेले 8-10 दीस ही आमची चळवळ चालू आशिल्ली की ही मिटींग यशस्वी जावची म्हणून. तेन्ना आमदार धडपड करता, मुख्यमंत्री कडेन वयता, हेल्थ मिनिस्टर कडेन वयता, मिटिंगी घेता, फोटो घालता, जर्नलिस्टांक घेऊन इन्स्पेक्शन करता की हे पण असे केले, पत्र गेलेले आपण पत्र घातले. अरे सभा घ्या, 3.5 वर्ष तू असा, 3.5 वर्ष, 3.5 वर्षात किती केलं सांग. 3.5 वर्षांनी सुरू जाऊ शकत असले, उत्तर दिवचे तुम्ही. 3.5 वर्ष पुरो ना, पुरो आशिल्ली न्ही. एका वर्षाच्या भितर हे जे हॉस्पिटल आसा न्ही ते फुल फ्लेश करून घेवचे. आयज गरज आहा हेल्थाची. डायलिसीस सारको विषय म्हाका एकदा दर 10 वर्सां फाटल्यान एक डायलिसीस करचे पडटा. कितके त्रास जातात. डिलिव्हरी खातीर प्रत्येकाक जर म्हापसान पणजे वयचे पडला, एक्सरे सारको जर काडटलो, एक्सरे काडटलो, हांगा मशिनां नासतात. नोकरी हो दुसरो विषय आसा. जे 70च्यान किंवा आता मोपाचो विषय कोणी काढलो, बशी भरून येता, हेतूंतले साखळीच्यान येता, बिचोलेच्यान येता. आमचे काडलेले टॅक्सी आसात ते सुद्धा बेकार पडलेले आसात. खरें म्हणजे आमी ठरोवपाक जाय. इट हॅज टू बी अ मुवमेंट ऑफ पीपल. कळ्ळें. आणि जेन्ना आमी हांगासर सगळे एकत्र येतले आणि हॉस्पिटलाक खरेंच एका सीएचसीचो दर्जो न्हू, हांव नको ते कित्याक लिंक म्हणटात, तो नवीन शब्द हा लिंक म्हणून. अशी खंयच पद्दत ना. दोतोरान सांगला की खंयच पद्दत ना. जीएमसी आसा. आमी फक्त आयकलां हे संलग्न करून किंवा लिंक करून जातले म्हणून. पण कागदोपत्री हेची खरी आसा काय कितें. खंयचे पेडण्याचे प्रोजेक्ट पळय प्रत्येक वेळा ते आता विषय जो आसा तो लावन धरपाचो विषय आसा. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि ताच्या फुडली जर डेट दिली आमकां तेंच्यांनी जाल्यार हे जे दीस आसा त्या वेळार जे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी पेडण्यान येता, सीएम आसूं आणि खंय आमकां पत्र दिवन वचचे पडले, तरी पत्र दिवन या आणि जाप विचारपाची आमची जी हक्क आसा तो आमी तांकां मुद्दम वचून विचारूंक जाय. हो विषय जो आसा हो तसो सेन्सिटिव्ह विषय आसा. हे सीएचसी जे आसा हांगासर हे स्थलांतर हांगा करतले आणि जशे हांगासर मोठो शामियाना मंडप घालून हांगा जशे फटयल्ले तशेंच परत एकदा फटयले वयतले. मागीर 9 तारीख आसूं, 10 तारीख आसूं, नाल्यार 15 तारीख आसूं, म्हाका दिसना की हे इतल्या बेगीन हॉस्पिटल हे ज्या पद्दतीन आमी सोदतात तशें जातलें म्हणून हेंचो डाव आसा की हे सीएचसी हांगासून स्थलांतर करतले, त्योच मेडी हाडून हांगा घालतले आणि ते हॉस्पिटल कार्यरत करतले. हांव मागता सगळ्यांक की हो विशय आमी सगळ्यांनी आपापसांत कितगूच करून हो विषय पेटोवन धरपाक जाय. आयज आता भितर येऊन पळयले तेन्ना येवंक नासलो हांगा पळयले जाल्यार येदे व्हडले हॉस्पिटल आसा जीएमसी वांगडा कॉम्पीट करपी हॉस्पिटल आहा. खरेंच लक्ष्मीकांत पार्सेकर सरांचे धन्यवाद. तेंच्या वांगडा माझे वैयक्तीक आणि पार्टी नुसार राजकीय मतभेद आसात तर तेंचे धन्यवाद कित्याक तेंच्यांनी येदे व्हडले विजन पळोवन हे सगळे केले म्हणून तेंका धन्यवाद. पण आमी तेंच्यांनी हे 90% पूर्ण केला काम. आमी उरलेले 10% उरला काम आमचे नेट धरून सरकारचे दबाव हाडून हे सुरू करून घेवपाक जाय. म्हणजे आमचो विश्वजीत राणे सर हेल्थ मिनिस्टर हेनी आमकां ऑन द फ्लोर तेजो आन्सर दिवपाचो की बाबा ते केन्ना चालू जातले ते. आणि दुसरे म्हणजे सगळ्यांत महत्वाचो म्हणजे रोजगाराच्या बाबतींत तुमची कितें प्रक्रिया तुम्ही कितें चालू दवरल्यात. पेडणेकारांक हांगासर कितले रोजगार मेळटलो हेवूय तेंच्यांनी सांगपाचो. मेन आमचो हे आसा प्रश्न विचारपाचो. आयज सरपंच कोण तुमकां मेळत, पंच कोण मेळत, आमदार मेळत, मंत्री, मुख्यमंत्री, तेका प्रश्न विचारप बाबा हे कित्याक लागून जायना. आमची आता ही सगळ्यात महत्वाची प्रकल्प आसा. आता इतले पयशे म्हणून खंयचो प्रकल्प सरकार कित्याक सुरू करता तर त्याचो फायदो जे जनमानस आहा जे लोक आसा त्या लोकांक मेळोंक जाय. आणि हो तर पयसो आता इतलो 10 वर्सां वेस्ट कसा दिसना तुमकां. हजारांनी लाखांनी पयशे हांगा ब्लॉक जाल्लेले आसा आनी तेजो फायदो जर कांयच मेळना आमच्या जनतेक जाल्यार हो पयसो ब्लॉक जाल्लो आसा आनी हेका जबाबदार कोण. त्यांच्या भुरग्यांक जेन्ना कामां मेळना, सुशिक्षीत आसून सुद्धा आयज कितलीशीच बेकारी वाडलेली आसा. तर हांव एकूच मागणी करता की हे हॉस्पिटल तयार जावचेच. त्याच बरोबर प्रत्येक जो सुशिक्षित तरुण आणि तरुणी आसात तांकां जॉब मेळचे. फक्त आमच्या जीवाचेर हे खेळटात. तांकां निवडून हाडलेले आमी आसात. जेन्ना एअरपोर्ट, जेन्ना आयुष्य हॉस्पिटल ह्या टायमाचेर आमी ह्या कोलवाळे पुलाचेर बसून धरणां धरलेली आमच्या ह्या सगळ्या लोकांक सर्विशे मेळपाक जाय म्हणून. आयज हेंच्यांनी सगळे जमनी आमची हडप केले. हांव तुमकां इतलें सांगूंक सोदतां येता त्या 15 ऑगस्टाक की सगळ्यांनी हांगा धारगळी येवन
काळो बावटो दाखोवन एक वराची सर हें दाखोवपाची तरच आमकां हांगा न्याय मेळटलो. ही पेडणेकरांची समिती आसा आणि तेका फक्त प्रतिनिधीच्या रूपात काही लोक आम्ही वावरतसो. तर फाल्यापासून ही समिती आक्रमक जाता. आयच्या ह्या सभेतलो जर सूर पडलो जाल्यार आमकां काही ठराव पास करचे पडटले. जे ठराव आयज आमी सगळ्यांच्या संमतीन तुमच्या समोर मी दवरताय. सगळ्यात पयलीं सांगो की 26 जानेवारी 2026 पर्यंत या त्याच्या पहिली किंवा त्याच्या मेरेन या हॉस्पिटल सुरू जावंक जाय आणि त्या हॉस्पिटलाक सगळे सुविधा जाय. जशो आमच्यो संकल्पना असली जशे पेपर वर्क आसत तसो पेपर वर्क जावन ह्या हॉस्पिटल सीएनसी शिफ्ट करपाचा नसून जा जीएमसीची संलग्न आसा तशाच प्रकारचा हॉस्पिटल जावचा अशा प्रकारचो ठराव आम्ही आज मांडूया. आणि हो ठराव पास आसा. याच्या उपरांत आणि एक 2 ठराव आसा त्याच्या उपरांत तुम्ही सगळ्यांनी हात वयर करचे आणि तुमची संमती या ठरावाक आसा हे दाखोवचे. दुसरी गजाल आमची जो रोजगाराचो जो विषय आसा तो रोजगारात आम्ही 80% मागणी केला त्या 80% रोजगार आमकां मेळचो.